सद्गुरु काही माऊली मातोश्री मायाना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सच्छ्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा जो ऋतुषार आहे तो उज्ज्वल दृष्टीने देवाला पाहत नामस्मरण करा, म्हणजे पाहता पाहता पाहणे करे व स्वरूप सूर्याची पाहतो. पाहता पाहणे दूर सरे आणि स्वरूप सूर्याची पहाटे. इथे उज्ज्वल दृष्टी हा एक शब्द आहे. उज्ज्वल दृष्टी म्हणजे मुळाकडून पाहणं, मुळाकडे पाहणं, जेथून पाहणं चालतं तिथे पाहणं म्हणजे उज्ज्वल दृष्टी. आणि उज्ज्वल दृष्टीने पाहत पाहत नामस्मरण करा ना. आता इथे नामस्मरण, उज्ज्वल दृष्टी आणि उज्ज्वल दृष्टी पाहत पाहत त्याला म्हणजे स्वरूप सूर्याची पहाटे. हा सगळा साधनेच्या अंगाने सद्गुरूंनी हे चिंतन केलेलं आहे की आपण सर्वसाधारणपणे पाहतो, म्हणजे आपण डोळ्यातून पाहतो. साधं उदाहरण जर घेतलं तर ज्या वेळेला आपण पाहतो तेव्हा समोर पाहतो त्याला जे पाहतो त्याला दृश्य म्हणतो, दृश्य पाहतो. आणि हे दृश्य पाहतो तर जे दिसतं ते दृश्य असतं आणि पाहणारे आपण हा दृष्टा असतो. आणि दृश्याला पाहतो म्हणजे दृष्टी आहे. दृष्टा, दृष्टी आणि दृश्य अशी तीन गोष्टी आहेत. नेहमीच्या अंगाने आपण पाहिलं की ते आपलं सर्वसाधारण माणसाचं पाहणं कसं असतं, आपण दृश्यात गुंततो. म्हणजे तुम्ही आता समजा पिक्चर बघतो टीव्हीवर, बाजूला कोणी तुमच्या असं केलं आवाज करू नका, माहिती असं म्हणतात नाही. आणि तुम्हाला तिथे मौज असते, आनंद असतो. पिक्चर बघायला एकदम रममाण होता, कोणी हात मारली तेही कळत नाही बऱ्याच वेळेला. अत्यंत दृश्यामध्ये गुंततो म्हणजे रममाण होतो. जसं पिक्चर मध्ये किंवा टीव्ही सिरियल पाहताना जितके दृश्यात गुंततो तर इतर वेळेला दृश्यात गुंततो. म्हणजे तुम्ही इतर वेळेला पण आपण म्हणतो सर्वसाधारण माणसं सगळं पाहणं दृश्याच्या अपेक्षेपेक्षा, म्हणजे दृश्यात पाहता दृश्याचाच विचार, दृश्याच्या रंगाने बोलणं, म्हणजे आपलं सगळे विचार दृश्याच्या अंगाने. आता हे जे दृश्य आपण जे पाहतो म्हणजे स्थूल अंगाने दृश्य, म्हणजे जे आकाराला आलेलं आहे ते दृश्य, डोळ्याला जे दिसतं ते दृश्य. तसं पंच ज्ञानेंद्रियांना वेगळी वेगळी दृश्य आहेत. म्हणजे आपण गाणं ऐकतो तर गाणं म्हणजे दृश्य कानाच्या अपेक्षेत, नाकाच्या अपेक्षेत सुगंध जाणतो तर सुगंध जाणताना समजा ज्या गंध आहे गुलाबाचा गंध, गुलाबाचा गंध हे दृश्य, गंध जाणणं ही दृष्टी आणि जाणणारे आपण म्हणजे दृष्टा. म्हणून पंच ज्ञानेंद्रियाच्या द्वारे आपण सतत काहीतरी जाणत असतो, पाहत असतो. जाणणं, पाहणं म्हणजे ते जाणणं. आणि हे जाणत असताना सर्व दृश्याच्या अपेक्षेत आपलं सगळं जीवन चालू. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जे पाहतो त्याचाच आपण विचार करतो, त्याचबद्दल बोलतो, त्याचबद्दल चिंतन करतो. आणि त्यामुळे आपल्याला अनुकूल असलेली दृश्य आपल्याला हवी असतात आणि प्रतिकूल असलेली दृश्य नको असतात. आता आपल्याला आपल्या आवडीची माणसं पाहायला आपल्याला आवडतात, त्यांची बोलायला आपल्याला आवडतं. पण ज्याची भांडण आहे तो माणूस आला मग ते दृश्य आपल्याला नको असतं, त्याला कसं उडवून टाकतो आपण, ते पाहत नाही. म्हणून इथे सगळं जीवन दृश्याच्या अपेक्षेत आहे सर्वसाधारण माणसं. संतांचं जीवन वेगळं आहे. संतांचं जीवन कसं आहे, संतांचं जे जीवन आहे तिथे दृष्ट्याच्या अपेक्षेत, जे पाहणारा. आता पाहणारा म्हटल्यानंतर तिथे पाहणारा आपण पाहणारे म्हणजे आपल्याकडे जे पाहणं असतं ते देहभावातून पाहतो. मी अमुक आहे, मी असं आहे. जो मी अमुक आहे त्या अमुकला जे आवडतं ते मी पाहतो. म्हणजे मला अमुक आवडीची माणसं, त्या आवडीचे दृश्य, आवडीचं असेल ते आपल्याला नको असतं. हवं आणि नको हे दृश्याच्या अपेक्षित असतं, त्याचबरोबर ते देहभावाच्या अपेक्षित आवडी नाही. संतांच्या ठिकाणी
पाहणारा जो असतो तो मी अमुक नसतो, तर तिथे दिष्टा जो असतो तो म्हणजे ती शक्ती आहे. म्हणजे पाहणारी शक्ती आहे, पाहणारा कृष्ण आहे, पाहणारा राम आहे. नामस्मरण तिथे करतात ते पाहणाऱ्याच्या अपेक्षा, जाणणारा कोण, पाहणारा कोण ह्या अपेक्षा. म्हणून संतांच्याकडे ऊर्ध्व दृष्टी म्हणजे उपराटी दृष्टी सर्वसाधारण उपराट्या दृष्टीचे पाहणे, दृष्ट्यामाधी दृष्टी पहा त्याच्या मुळाची जाणे स्वतः. म्हणजे उपराटी दृष्टी म्हणजे पाहणारी जी शक्ती आहे. तुम्हाला लक्षात घेता आलं की हे मी म्हणून जे आपण पाहतो मी मुळात कोण आहे असं आपण विचार असतो की मी अमुक आहे असं आपण म्हणतो. किंवा आपल्याला आपण तुम्ही कोण म्हटलं की आपलं नाव गाव सगळं सांगतो ना. पण संतांच्या अपेक्षेत, सद्गुरूंच्या अपेक्षेत मी ही पाहणारी शक्ती असते. कारण आपण म्हटलं की आपलं पाहणं शक्तीमुळे, जर डोळ्यामध्ये पाहण्याची शक्ती नसेल तर दिसणार नाही. कानामध्ये ऐकण्याची शक्ती नसेल तर ऐकू येणार नाही. नाकामध्ये गंध जाण्याची शक्ती नसेल तर गंध जाणता येणार, आणि गंध जाणण्याची शक्ती नसेल तर गंध जाणता येणार. जिभेमध्ये चव नसते बघा आजारपणाचं, आपण चव टाकता येते. म्हणून इथे जी शक्ती आहे ही शक्ती जितकी महत्वाची असते, म्हणजे दिसता जितका महत्व तितकं जाणण्याची जी शक्ती आहे ती किती महत्वाची असते. तीन दृष्टी त्याला त्रिपुटी म्हणतात. दिसता, दृष्टी, दृश्य, त्रिपुटी म्हणतात. सगळीकडे आपलं जीवन ह्या पद्धतीने चाललेलं. आणि ह्यापर्यंत चालताना आपल्या ठिकाणी हे स्मरण आपल्याकडे नसतं. आपल्याकडे स्मरण नसतं म्हणजे काय स्मरण नसतं की आपण कोण आहोत हे स्मरण. आपल्याकडे स्मरण म्हणजे आपलं नाव गाव पण त्याच्यात आपण अडकतो. संतांकडे ते तसं नसतं. संतांकडे ती ईश्वरी शक्तीच आहे हे स्मरण. त्याला ईश्वरी शक्तीला दिष्टा म्हणून उपराट्या दृष्टीच्या पाहण्यात म्हणजे आपण उपराट्या दृष्टीने नामस्मरण म्हणजे स्मरण करताना सतत जे आपलं स्मरण असेल ते स्मरण कोणाचं आहे, जे पाहणार आहे, जाणणारा आहे. त्या जाणणाऱ्याच्या स्मरणात तो पाहतो. आपण पाहतो मी अमुकच्या पाहतो, संत पाहतात त्या शक्तीच्या अपेक्षेत. आणि हे शक्तीच्या अपेक्षेत पाहणं म्हणजे ऊर्ध्व दृष्टी. आणि ही जी ऊर्ध्व दृष्टीतून पाहणं म्हणजे त्यासाठी साधना लागते. म्हणजे साधनेचा प्रकार सद्गुरू की उपराट्या त्या ऊर्ध्व दृष्टीने नामस्मरण करतात. म्हणजे नामस्मरण म्हणजे त्या स्वरूपाचं स्मरण म्हणजे पाहणारं स्वरूप आहे. आणि जे शक्ती आहे दिव्य शक्ती आहे. ह्या दिव्य शक्तीच्या स्मरणात जेव्हा पाहतो तर पाहणं दूर जातं. ते पाहणं दूर जातं म्हणजे नेहमीच ते पाहणं आहे. म्हणजे दृश्यात गुंतवणं जे आहे ते दृश्यात आपण गुंतत. दृष्टा कोण आहे हे कळलं. दृष्टाच्या भावामध्ये जेव्हा पाहायला लागतो तेव्हा योग्य अयोग्य हे सगळं जरी कळलं तर तिथे संत त्या दृश्यामध्ये गुंतत नाही. आपण त्या दृश्यात गुंततो, त्याचाच विचार करतो, त्याच्यातून राग योग मोह मत सगळे आपल्याला विकार निर्माण होत असतात. पण संतांकडे तिथे फक्त पाहणं. म्हणून फक्त पाहणं आहे ते आहे ती ईश्वरी शक्तीच आहे, ते आहे ती स्वरूपच आहे, ते दिव्य स्वरूपच आहे. ह्या भावामध्ये ते पाहतो. त्याला ऊर्ध्व दृष्टी. आणि त्या ऊर्ध्व दृष्टीच्या स्मरणात राहण्यासाठी दिव्य साधना सद्गुरू सांगतात. सद्गुरूच्या दिव्य साधनेचा भाग सांगतात. तर आपण कोण आहोत याची ओळख होती. आपण जी ओळख करून गेली त्यासाठी विशिष्ट साधनेच्या द्वारे त्याची अनुभूती घेऊन येते. नुसतं शब्दाने सांगतात ओळख होती. ही शक्ती कशी आहे आणि ह्या शक्तीचा अनुभव साधकाला ते देतात. त्या क्षणी शक्ती आहे मी म्हणणारी शक्ती आहे हा अनुभव. आणि त्या अनुभवातून स्मरण शाब्दिक नाही. आपण म्हणतो आहे तो विठ्ठल आहे असं जेव्हा आपण म्हणतो ते शाब्दिक असते. आपल्याला ते स्मरण आपल्याकडे नसतं. पण हे स्मरण साधण्यासाठी आपल्याला ह्या दिव्य स्वरूपाची ओळख करून घ्यावी लागते.
की त्यासाठी सगळी गरज आहे तीच आहे. म्हणून आधी देवाची ओळखावी हे जे सांगितलं मगच याचे तिथे दिग्गज साधनेच्या अपेक्षेत दिग्गज स्वरूप ओळख झाली. दिग्गज स्वरूप ओळख कुठे व्हायला पाहिजे? आपल्या देहाच्या. त्या देहातून ही शक्ती कार्यरत आहे. हे अखंड स्मरण आपल्याला आढळलं पाहिजे. अखंड स्मरण नुसते शब्दाने तिथे थोडासा अनुभव घ्यावा लागतो आणि त्या अनुभवाच्या आधारे कृती करता करता आपल्या अंतर्मनामध्ये जो देहभाव आहे तो देहभाव दूर होतो आणि त्या ठिकाणी जो येतो तो देवभाव म्हणतात की आहे ईश्वरी शक्ती चैतन्य भाव. म्हणून हे चैतन्य स्मरण करता करता आपल्याकडे हे सर्व येतं आणि हे करता करता ज्या वेळेला आपण पाहणं आपलं पाहता पहाट निर्माण होतं. म्हणून उपराट्या दृष्टी जसंच म्हणताय तसंच आपण दृष्टा दृश्य गगन याहुनी नसावे वेगळे भान. त्या गगनाहुनी सूक्ष्म आपण जाणीव या जाणीवे माझी मन होता सोहम भावे सच्चिदानंद श्री हरी दर्शन घडेल. की आपण दृष्ट आहोत. दृष्ट आहोत म्हणजे स्वरूप जे म्हणतो आपण ज्याला आपण देव देव म्हणून जे म्हणतो ती शक्ती प्रत्येक मानवी देहरूपाने प्रगट आहे. आणि ती शक्ती म्हणजे आपण जे आहोत ते मानवी देहरूपातून प्रगट झालेली ती शक्ती आहोत. आपण दृष्ट समोर जे जे दिसेल ते गगन म्हणजे आकाश म्हणजे दृश्य किंवा त्याला चित्ताकाश भूताकाश असं जे म्हणतात ते गगन म्हणजे भूताकाश प्रकट झालेला. म्हणून आपण दृष्टा दृश्य गगन याहुनी नसावे वेगळे भान. काही विचार असता कामा आहे की ईश्वरी शक्तीच आहे समोर आहे की ईश्वरी शक्तीच आहे असं बोलू. याहुनी नसावे वेगळे म्हणजे या गगनाहुनी सूक्ष्म आपण हे सर्व जे दृश्य रूप दिसत आहे त्याहून आपण पाहणारे आहोत ते सूक्ष्म आहोत. सूक्ष्म आहोत त्या गगनाहुनी सूक्ष्म आपण जाणीव रूप जाणीव म्हणजे जे जाणतो जाणणं जे चाललं आहे पाहणं ऐकणं चाकणं गंध लागणं स्पर्श करणं ह्या जाणीव रूपे आपण ते सूक्ष्म आहोत. या जाणीवे माझी मन म्हणजे ही जी जाणीव आहे हे जे जाणणं चालू ते जे आपल्याकडे जो जाणणं चालू आहे त्या जाणण्यामध्ये काय असलं पाहिजे? त्या जाणीवे माझी मन होता सोहम भावे जे आहे. सोहम म्हणजे ती ईश्वरी शक्तीच आहे परमेश्वरी शक्तीच आहे. सोहम भावे मी त्यामध्ये रममाण होता की मी म्हटलं की मी म्हणायचंच नाही तर आहे ती ईश्वरी शक्ती आहे. मी म्हटलं का मी अमुक आहे मी न म्हणता तुम्हाला ते पाहता पाहिजे आहे कोण आहे ती ईश्वरी शक्ती आहे. म्हणजे आता हे शब्दाने सांगितलं तरी कळायला कठीण त्यासाठी अभ्यास करावा. म्हणजे तो अभ्यास सद्गुरू आपल्याला नेहमी करून घेतात आणि तो अभ्यास करण्यासाठीच आपण सद्गुरू शेवटी खूप पुस्तकं त्याची साधना सांगितली. त्यांनी सुद्धा सगळं माणसाला ते कळणं कठीण किती वाटतं किती विद्वान असतो किती हुशार असतो. ते हुशार बुद्धीची हुशारी नाही चालत तर शुद्ध बुद्धी शुद्ध श्रवणात म्हणजे देहधारी सद्गुरू साधनेसाठी तिथे सद्गुरूंकडनंच मार्गदर्शन करून सद्गुरूंच्याकडे जो अनुभव आहे तो शब्दामध्ये ते मांडतात. म्हणून शाब्देपदेच निष्णा म्हणजे जे अनुभव आहे ते शब्दामध्ये मांडणं ही कठीण आहे. कारण हे स्वरूप काय आहे हे बोटाने दाखवता येते. कैसे जाऊ तुला रे गुरुच्या मुला बोटाने कैसे जाऊ तुला रे गुरुच्या मुलाचं ज्ञानेश्वर माऊली म्हणत की असं दाखवता येत नाही की हा देव आहे. मूर्ती वगैरे देव वगैरे ते त्यानं म्हणत नाही येत की ते स्वरूप आहे आपल्या सर्वांचं जे दिव्य स्वरूप त्याच्यातून सगळं विश्व निर्माण झालंय ते प्रत्येक रूपारूपामध्ये प्रगट आहे. हे कितीही सांगितलं तरी आपण थोडा हो म्हणतो नंतर तर मी अमुक अमुक करत आपण जीवन जगतो. कारण अंतर्मनामध्ये इतकं घट्ट आहे तर देहभाव अतिशय घट्ट आहे आणि त्यामुळे देहभावातून ऐकणार आणि देवभावाच्या गोष्टी समजून घेणं जरा बंद होतं ना. इथं मी अमेरिकेच्या गोष्टी मला सांगत होतो तुम्ही अमेरिका बघितली मी पण नाही बघणार मी आपलं वाचून काय तुम्हाला सांगत बसतो मलाही कळणार मलाही कळलं ना.
म्हणून शाब्दिक गोष्टी आहेत लक्षात घ्या. शाब्दिक गोष्टी त्या अनुभूतीच्या गोष्टी. म्हणून साधनेच्या अपेक्षेत जो साधनेचा अभ्यास करतो आणि ज्याला साधनेचा अभ्यास करण्याची अगदी अंतरातून इच्छा आहे तिथेच सद्गुण शिष्याचे मेळ बसतो. ते सद्गुण सांगतात ते त्याला कळायला लागतं हळूहळू, पटकन नाही करत. पण ही उपराठी दृष्टी जी आपण सांगतो आहोत ती म्हणजे स्वरूप दृष्टी, ज्ञान दृष्टी. ते ज्ञान दृष्टीने पाहावे, पाहोनी तेथेची राहावे, ज्याचे तद्रूप व्हावे संग द्या. म्हणजे हे सगळं जे संतांनी सांगितलं, संतांनी पूर्वीच्या काळी जे त्यांनी अनुभवलंय ते त्या शब्दामध्ये मांडत असतात. की सर्वांनी हे सगळ्यात अंगाई आहे. म्हणजे संत म्हणतो त्यांची अनुभूती आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आहे ती ईश्वरी शक्ती आहे, सर्वत्र ईश्वरी शक्तीच आहे. पण सर्वसाधारण माणसाला सर्व काय दिसतात, वेगवेगळे माणसं दिसतात, पशु दिसतात, पक्षी दिसतात. पण ते दिसत का चुकीचं असं नाही, पण ते दिसल्यानंतर त्या मागे जी चैतन्य शक्ती काय होत आहे ते कळत नाही. ते पाहणं दृष्टी आहे, सर्वस्व म्हणजे पाहणाराही ईश्वरी शक्ती आहे, ते चैतन्य शक्ती. समोर जे आहे ते सर्व चैतन्य. त्यासाठी नामस्मरण म्हणजे चैतन्य शक्तीच आहे हे सतत स्मरण म्हणजे नामस्मरण. नुसतं रामराम म्हटलं आणि मनाच्या मनात ईश्वरी शक्ती आहे हा भाव धरणं म्हणजे मुद्दामी स्मरण करत. परंतु ईश्वरी शक्ती आहे म्हणजे नेमकं काय हे कळलं पाहिजे. आता ईश्वर म्हणतात आपल्या डोळ्यात मग काय तर पडत ते म्हणलं की आपल्याला कोणाला हनुमान आठवतो, राम आठवतो, कृष्ण आठवतो. संतांना हे अभिप्रेत नाही. ही ईश्वरी शक्ती सर्वत्र आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणजे याचा अर्थ काय, ही जाणणारी शक्ती. आपल्या ठिकाणी आपण जे जाणतो ते जाणणारी शक्ती दिव्य आहे खरी, पण त्या शक्तीला आज त्या दिव्यत्वाचा ईश्वरत्वाचा विसर आहे. आणि त्यामुळे ती शक्ती आज स्वतःला मी अमुक या भाव जीवन जगतो. आपली जी अवस्था आहे ती आज अशी अवस्था. म्हणून सद्गुरूंनी सर्व वेड्यांचा बाजार म्हणून गाणं गायचं मध्ये प्रवचन जगी हा वेड्यांचा. ते म्हणाले जर वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये जर एखादा शहाणा गेला तर काय होतं, सगळे वेडे त्या शहाण्याला वेडा म्हणून जास्त बोलू नाही असं जास्त बऱ्याच वेळा अशा गोष्टी आहेत की हे कळणं कठीण आहे. पण कठीण आहे म्हणून सोडायचं असंही नाही, कारण आपण सद्गुरूकडे आलो ह्याच ज्ञानासाठी. आणि त्यासाठी ते गुपित वगैरे असं धरत बसू नका, तर ते शिकण्याचा प्रयत्न करा. तिथे तुमच्या अंतर्मुखी जिज्ञासा वाढेल तसे तुम्ही त्या ज्ञानाच्या जवळ जात. हे ज्ञान घ्यायचे आपले खरा अभ्यास तो इथेच की त्याच्यातून आपलं संपूर्ण परिवर्तन झालं तर संपूर्ण आपले विचार उच्चार आचार त्याच्या देवभावातून होणं. प्रत्येक वेळेला प्रत्येक कृती ही दिव्यत्वाच्या स्मरणातून झाली पाहिजे. दिव्यत्वाचे म्हणून ते चैतन्य शक्ती सर्वत्र आहे त्या स्मरणातून झालं दृष्टी अंगाने हा भाव. पण तिथे तसं दिव्यत्वाचा विचार असतो. म्हणून जर ह्या अंगाने जर तुम्ही सद्गुरूंची प्रवचन आहे का, प्रत्येक प्रवचनासाठी तो बोध दिलेला आहे. अगदी हल्ली आपण 8 वर्षाची प्रवचन ऐकतो महाराज तिथे सर्वत्र दिव्यत्व आहे. पाहायला शिकलं पाहिजे आपण नेहमी सांगतो नाही असं नाही. प्रत्येक देवाला पाहायचं म्हणजे काय, खरं तर दिव्यत्व पहा. देवा शब्द दिव्य ह्या धातूपासून निर्माण झाला. आपण तेवढं ऐकतो शाब्दिक वाटतं आणि सोडून देतो. पण तिथे ते बोधच सांगत असतात की सर्वत्र दिव्यत्व आहे. म्हणजे बोध करण्यासाठी अभ्यासाची आवश्यकता. म्हणून तिथे सुरुवातीला हे कळण्यासाठी ही जाणीव स्थिर व्हावी लागते. आज आपली जाणीव म्हणजे आपलं मन, जाणीव मन का म्हणतो आपण, ही जाणीवच मी अमुक या भावात कार्यरत होते त्याला मन म्हणतात. आणि हे मन सतत हवं आणि नको इथेच गुण केलं, म्हणजे दृश्यात गुण केलं. हे हवं आणि नको त्याच्यातच आपले राग लोभ मोह मद मत्सर याच्यात आपण दिवसभर सगळे बघा. जितका लहान माणूस आहे जितका त्याचा अहंकार लहान होतो, जेवढा मोठा माणूस त्याचा अहंकार मोठा, ट्रम्पचा अहंकार थोडा मोठा, त्याने सगळ्या 10 बॉम्ब टाकून मोकळा झाला, मारून टाकलेला. इराणचा अहंकार थोडा मोठा, 18 ठिकाणी क्षेपणास्त्र कापून मोकळे. हे जे आहे इथेच आपण म्हणतो की इथे हा सगळा जीवभावाचा भाग. ते देवभाव नाही आला. कारण आता एवढंच नाही, आता हे आणखी भांडायला लागले तर सगळं जगच त्यांचं ओलट आहे ना.
किती हानी होईल असं बघायला. म्हणजे हा जो अहंकार म्हणतो तो व्यक्तिगत पातळीवर जेवढा आहे त्याच्यापेक्षा जेवढा माणूस मोठा मान सन्मान जेवढा मिळतो, सत्ता जेवढी मोठी मिळते तेवढा अहंकार मोठा होतो. म्हणून महाराज नेहमी म्हणत सत्ताधारी माणूस हा काय झाला पाहिजे, तत्वज्ञ असं तत्वज्ञ माणूस सत्ताधारी. असं मोठ्या पाश्चिमात्य विद्वानाचं एक वाक्य की फिलॉसॉफर शुड बी किंग और किंग शुड बी फिलॉसॉफर. म्हणजे हे जे तत्वज्ञान आहे की हे जीवन नेमकं काय आहे हे सर्व माणसाला कळत नाही. तर दिवसाचे आपले फक्त दिवस भरणं, हवं नको त्यात रममाण होणं, त्यात कधी खुश होतो, कधी रडतो, कधी भांडतो, कधी वागतो, सगळे दिवस जीवन चालू. संतांना ते अभिप्रेत नाही. संतांना अभिप्रेत आहे की आपण दिव्यत्वाचं स्मरण, दिव्यत्वाची ओळख करून घ्यायला हवी, देवाची ओळख करून घ्यायला हवी. हे देव दिव्यत्व सर्वत्र आहे पण सर्वत्र अनुभवता येत नाही. पण आपल्या ठिकाणी असलेलं दिव्यत्व आपल्याला अनुभवता येतं म्हणजे त्याला संवेद्य असं. सगळे जे आपण शब्द वापरतो पाहतो ना ते संतांनी अनुभवाच्या अंगाने सांगितलं. म्हणून अनुभवातून पाहता म्हणजे पाहतो त्याचा अनुभव घेतो. काय कोण पाहतो ते अनुभवता आलं. त्या अनुभूतीच्या अधिष्ठानावर जीवन जगता येईल. जीवन नेहमीसारखंच जगायचं. ज्याला काम वाटायला काम आलं ते काम त्यांनी प्रेमानेच करायचं. पण ते कसं करायचं, कृती करणारी जी व्यक्ती नसते ती शक्ती. आपण मी करतो म्हणतो, संतांकडनं ते कार्य होत. मी करता म्हणता त्याने तू कष्ट, हे आपल्या सर्वसाधारण लोकांचं. आणि राम करता म्हणता प्राप्त होईल याची पूर्ती श्रद्धा. म्हणजे राम कथा मी माझा राम करतो म्हणून सगळं करायला तर ते तसं नाही. भावच निर्माण होता. ज्ञान विशिष्ट पद्धतीने सांगावं लागतं. त्या विशिष्ट पद्धतीमध्येच आपल्याला तो बोध हळूहळू होतो, एकदम दर्शन होत नाही. ज्या क्षणी हा ओळख होईल त्या क्षणी आपल्याला इतका आनंद होतो, बरं वाटतं, सगळं होतं. परत अंतर्मनामध्ये जो पॅटर्न आहे देहभावाचा ते थोडंसं दूर झाला, परत ते त्याच वाट्याला पण वाटतं. जीवभाव आपल्याकडे आहे, देहभाव जो आहे त्या देहभावातून सुटका करण्यासाठी ते पुन्हा 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 अभ्यास करायचा. अभ्यास नाही म्हणून ते पाहता पाहता पाहणं. म्हणून सत्य ज्ञानानंद गगनाचे श्रावण नाही रूप गुण वर्ण जेतो. तो हा श्रीहरी पाहिला. कसा पाहिला, डोळे भरून पाहता पाणी डोळ्यात भरून घेतो. डोळ्यात कसा भरून घेणार, तो हात आहे तो डोळ्यात भरतो. जिथून पाहिलं जातं तिथे तो डोळ्यात भरतो, म्हणजे स्मरणात भरतो. आणि त्या स्मरणातून तो श्रीहरीच पाहतो. हा बोध आहे. आणि तो बोध द्यावा लागतो. त्याचं सत्य ज्ञानानंद म्हणजे सच्चिदानंद गगनात येतो. गगनालाही व्यापून म्हणजे आकाशालाही व्यापून. हे जे स्वरूप सर्वत्र व्यापून आहे ते स्वरूप पाहणारा जो आहे प्रत्येक व्यक्ती तिथून तो पाहतो. तिथे त्याचा अनुभव घ्यायचा. बाहेर अनुभव हा नंतर, आणि स्वतःकडे तो अनुभव घेता आला पाहिजे. हे अनुभव घेण्याच्या दृष्टीने सद्गुरूंचं अमृतवचन म्हणजे साधनेचा जो अभ्यास त्याला केला पाहिजे, झाला पाहिजे. मी लक्षात ठेवा, सगळं कार्य करा पण स्वरूप स्मरणात काय सर्वांनी सांगितलं. सगळ्या संतांनी सांगितलंय. कोणी असं नाही की सद्गुरू संत असं नाही. आतापर्यंत ऋषी मुनींनी सगळं संतांनी हेच सांगितलं की कार्य सगळं करायचंच आहे. पण ते कार्य करताना कार्य करता कोण, जीवन कोणाचं आहे, कोणासाठी आहे, कोणामुळे आहे, हे त्याच्यातून आपल्याला सहजानंदातून जीवन जगतं. हे स्मरण जेव्हा दृढ होतं तर जीवन आपल्याला सहज होतं, आनंदमय होतं, शांतीमय होतं. ते कोणाबद्दल द्वेष मस्त राहत नाही, कोणाबद्दल चीड राहत नाही. आधी आपल्याला पटकन राग येतो, चीड येतो, द्वेष येतो, मस्त येतो. त्यातून आपण एक चांगला तोडतो, चांगला एक करत असतो दिवसभर. खाण्याच्या आपण होतो असं करतो ना. तिथून आपल्याला जर दूर व्हायचं असेल तर हे स्वरूप स्मरण आपल्याला व्यवस्थित कळलं. हा स्वरूप स्मरणाच्या कळण्यासाठी विशिष्ट पद्धतीने कृती करावी लागते. त्याला साधना नाही.
प्रत्येक संतांनी काय काय सांगितलेलं सद्गुरूने आपल्याला सुंदर असं सांगितलेलं आहे. ते सगळं कळण्यासाठी अभ्यास आहे. आपण म्हणतो अभ्यासाची बैठक आपण जे देतो अभ्यास बैठकीसाठी सुद्धा तोच व्ह्यू आहे की प्रत्येकाला हे ज्ञान कळलं पाहिजे की नेमका कोण पाहतो कसं पाहतो. हे अनुभवण्यासाठी आपण तुम्हाला एका दिवसात होईल नाही होणार, पण ते कुठेतरी कळलं पाहिजे, बुद्धीच्या अधिष्ठानात ते समजलं पाहिजे आणि कृतीतून ते अनुभवता आलं पाहिजे. दोन गोष्टी. पण शब्दाने सांगितलं तर तिथे बुद्धी तेवढी सूक्ष्म असली पाहिजे, तिथे सांगितलं ते बरोबर समजून घेता आलं. नाही समजलं तर पुन्हा पुन्हा विचारता आलं, विचारून ते तत्व काय आहे ते समजून घेता येतं आणि ते समजल्यानंतर त्याचा अनुभव घेण्याची जी कृती सांगितली जाते ती सुद्धा आपल्याला निघाली. म्हणजे एकदा करून होत नाही तर ते पुन्हा पुन्हा करावं. जितकी तळमळ असेल जितकी पुन्हा पुन्हा करण्याची आपली सवय लागेल तेव्हा एक दिवस एक प्रगट होतं, म्हणजे ते समजतं. हे समजण्यासाठी संतांनी बऱ्याच ठिकाणी वर्णन केलं. ते वर्णन करताना पाय रवून झाला संचारू नवल असं म्हणतात. पाय रवून ते आपल्या पायाचा जो आवाज येतो, पायाला कोणतरी त्याचा आवाज येतो ना, त्याला पाय रवून झाला संचारून आपल्या आतमध्ये तो प्रगट झाला. त्याचं तिथे स्पंदन निर्माण होतात, तो अनुभव येतो आणि संचारू नवल वेदे विंधान म्हणे विठ्ठल वेदे विंधान तिथे वेग लागतो. म्हणजे ही अनुभूती येण्यासाठी आपल्याला सगळं आपलं तन मन धन तिथे केंद्रित झालं पाहिजे. धन नाही पण मन, धनाची आवश्यकता नाही. धन म्हणजे पुण्याही धन म्हणा जास्तीत जास्त, बाकी धनाची काही आवश्यकता नाही. तिथे खूप शिकलेला पाहिजे असंही, फक्त तिथे शरणागती हवी असते, श्रद्धा हवी असते आणि प्रयत्न हवे. तीच गोष्टी श्रद्धा महत्वाची, तुमच्या ज्ञानाप्रती शरणागती आणि तिथे सतत स्तुती करण्याची निष्ठा असावी लागते. ते करत आहे आपल्याला मिळवायचंच आहे आणि हे मिळवण्यासाठीच आपल्याला एक प्रयत्न करतो. म्हणून आपण जो अभ्यास वर्ग पण घेतो किंवा अभ्यासाची बैठक घेतो दर महिन्यात, ते खरं म्हणजे ह्या ज्ञानाकडे वळवण्याचा प्रयत्न करतो. सद्गुरूने अमोल असं ज्ञान आपल्याला देऊन ठेवलेलं. सगळं इथं उद्वेगाने म्हणाले तरी माझ्याबरोबर हे जाणार लोक करत नव्हते. पूर्वी साधना देताना एका म्हणाले म्हणून त्यांनी मध्ये बंद पण केलं, कोण करत नव्हतं. सद्गुरूंच्या काळात सगळं वाटत एवढं सांगून यांना कळत नाही म्हणजे मला काय हे माझ्याबरोबर जाणार आहे. पण एक लक्षात ठेवा, त्यांची जर इच्छा आहे की सर्वांना मिळावं, त्यांची म्हणजे देवाची इच्छा आहे. त्याच्यासाठी आपल्या सर्वांना ते प्रयत्न करता आले पाहिजे. प्रयत्नाशिवाय आपल्याला ते महत्व कळत नाही. कधी कधी म्हणायचे अरे कोंबड्याच्या समोर रत्न ठेवलं तर कोंबडा काय करेल, रत्न फेकून दे, सोचेने फेकून दे. त्याला रत्नाची किंमत म्हणजे गांडूळ दिसलं तर चवी नाही खाय. सर्वजण माणसाची हा भाग आहे. तुम्हाला साध्या गोष्टी आपल्याला मिळतात, आपण त्याच्यावर रमो म्हणत. दिव्य साधनेसारखं जे रत्न आहे त्या रत्नाकडे आपलं दुर्लक्ष, त्यासाठी मनापासून प्रयत्न केले. सगळं सोपं आहे. सद्गुरूंची खूप इच्छा होती. सद्गुरूंनी किती वर्ष ही साधना दिलेली. एक काळ असा होता की ते रोज साधना द्यायला बघ, इतकं त्यांच्याकडे उत्साह होता, सगळं होतं. पण आजूबाजूची माणसं ज्यावेळी करत नाहीत असं त्यांना वाटायला लागलं की सांगून त्यांना समजत करत नसतं, त्यामुळे यांना पचत नाही. म्हणजे एखाद्या लहान मुलाला तुम्ही चांगलं दूध बीत खायला दिलं तर काय होतं, तर पचत नाही. त्यावेळी तिची पचन शक्ती थोडी हे नसते. तसं सर्वसाधारण माणसाला एक दिव्य साधना मिळाली तर त्याला कळत नाही, त्यामध्ये फुलत नाही. आणि म्हणून आपल्याला हे जे सगळं करायचं आहे ते आपली जी जाणीव आहे की आपलं जे मन आहे ते पहिल्यांदा शांत स्थित कसं करायचं हे शिकलं. त्यासाठी आपल्याला नामस्मरण, प्रार्थना पुन्हा पुन्हा करा. म्हणजे त्यासाठी प्रार्थना करा, तुला हरिपाठ करा. हरिपाठ केलं की एखाद्या स्थिर बसता येतं, मन शांत होतं. पण हरिपाठातला बोध पण घ्यायला पाहिजे, ते आपण विसरतो. हरिपाठामध्ये काय काय सांगितलं ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ते करायला जे ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते आपल्याला समजत नाही. लोकांना वाटतं नुसतं हरिपाठ केलं की झालं, तसं नाही. हरिपाठ ही सुरुवात आणि हरिपाठातला बोध ही त्याची सांगत आहे.
तो बोध घेता आला पाहिजे. त्या बोधातून भावेविण देव न कळेनी संदेह गुरुविण अनुभव काही म्हणजे अनुभव म्हणायचे. भावेविण देव म्हणजे भाव नसेल तर अजिबात कळणार नाही. स्पष्टच आहे भावेविण देव न कळे निसंदेह. म्हणून हरिपाठ करणाऱ्या साधकाने एक दिवस त्या हरीचा बोध काय तो समजला पाहिजे. ते भाव कसा धरायचा, भाव धरताना ते नेमकं कसं मिळेल. म्हणून भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती, कैसेही दैवत प्रसन्न करू उभाराई निवांत. आम्ही उभे राहतो, आम्ही आपल्या बैठकीला मौनात खात्याचा एक 5-15 मिनिटं राहिला गपचूप जाऊन गोष्ट तिकडे बोलल्याची बरंच नाही वाटत. दारुडा असतो ना, त्याला दारून नाही मिळालं तर काय करतो, इथे तिकडे गपचूप बोलले झटका मार येतो की नाही. सिगरेट पिणारी माणसं काही करतात, दिवसभर त्यांना अडवून जावं नाही पाहिजे, नाही तो हा नाही पीत म्हणतो. त्याला संधी माझं गपचूप कुठे बाथरूमला जाऊन पण झुरका मारून, कारण ती सवय त्याची बोलायचं नाही असं जर सांगितलं तर नाही जमत. कुठेतरी जाऊन परत कुडकुड बोलल्याशिवाय, मोबाईलवर जाऊन बोलल्याशिवाय, मोबाईल चालू केल्याशिवाय नंतर मोबाईल शिवाय मरणार हे लोक नाही बोलले तर असं वाटतं एखाद्या. बऱ्याच वेळेला जरासं बाजूला केलं की गप्पा मारणार, मोबाईलवर बोलणार, सगळं बोलतो, कारण आपल्याला निवांत धोरायची इच्छा नाही. पण इथे ज्ञानेश्वर माऊली काय चाललंय, उभा राहे निवांत, दोघी धडपड करतो. जरा गपचूप बोलायला एखादी स्थिर हो. तिची अभ्यासाची सुरुवात आहे खरं सांगायचं. बैठक घेतली पाहिजे. बैठक एका जागी स्थिर बस, मन शांत राहणं, विचार येतात त्या विचारांकडे कसं पाहायचं नाही हे समजणं, त्याच्यातून दिव्यत्वाकडे म्हणजे उफराट्या दृष्टीकडे वळणं, उज्ज्वल दृष्टीने पाहणं, ही सगळं एका तेच आहेत एका मागून. आणि त्यासाठी सत्संगावरती प्रचंड श्रद्धा पाहिजे. कारण हे कळणारी गोष्ट नाही, शब्दाने सांगण्यात पटकन कळली असं नाही, तर ती श्रद्धेतून कृती करता ते आकळते. आणि त्याचबरोबर शरणागती हवी. म्हणजे शरणागती आपण साष्टांग नमस्कार करतो सद्गुरूंना, मी ती शरणागती ना पै आपुलेनी भेदे विण जे जाणीजे माझं एकपण त्या ते नाव शरण मजे निघा. जे काय सांगितलं, पै काय सांगितलंय, आपल्या विणे भेदे माझे एकपण म्हणजे काय, मी अमुक तमुक आहे बाजूला करा आणि आपण सद्गुरूंशी एकरूप आहोत हा भाव आहे. पै आपुलेनी भेदे जाणीजे जे माझे एकपण, म्हणजे आपण सद्गुरूंशी एक व्हावं. सद्गुरूंना आपल्याकडे एक व्हायला नका देऊ, आपण सद्गुरूंशी म्हणजे आपल्या जे सगळ्या गोष्टी बाजूला करा. तिथे त्यांच्याशी पायाशी जा, म्हणून संतांच्या पायाशी पडायचं म्हणजे असं पाहायचं नाही. आपला मीपणा बाजूला करून, मी कोण मी ते सगळं बाजूला करा, सद्गुरूंचा गुलाम होऊन राहा. सोप्या भाषेत सांगा, परी आपल्याने भेदे जाणीजे माझं एकच तयाचे नाव शरण मध्ये, त्याला शरणागती म्हणतात. आम्ही रोज नमस्कार करतो, शरणागती नाही वरवरची खरी शरणागती अशी असते. तिथे ह्या दिव्य ज्ञानासाठी आपला जन्म, हे दिव्य ज्ञान मिळण्यासाठीच आपण सद्गुरूंकडे आलेलो आहोत. अगोदर आपल्याला कळत नाही, पण आता जर ते कळायला लागलं तर त्यासाठी आपल्याला किती पाठी लागली, किती वर्ष आपण जीवन देत आहोत. हे ज्ञान आहे, म्हणजे अमृत तुषार अमृत वचन आहे, हे समजून घेण्यासाठीच आपला जन्म आहे. आपलं आयुष्य त्याच्यासाठी आहे खरं, पण आपलं आयुष्य असं आपण घालवतोय आपल्याला लक्षात नाही. हे आपल्याला मिळवण्यासाठी, म्हणून लक्षात ठेवा ह्यासाठी वेळ देता आला पाहिजे. आपण म्हणतो तुम्हाला या, आता आम्हाला वेळ नाही, उलट ना, बऱ्याच वेळ नसतो. घरची कामं असतात, कोणते पाहुणे येतात, आणखी काही कारणं असतात, कारणं भरपूर दिलं. पण आपल्याला हे मिळवायचं आहे तर जो मार्ग आहे तो आपल्याला समजून घेता आला. उद्योगाची जो पाहणं जे प्रकार आहे त्यासाठी तेच आपल्याला एका स्टेप बाय स्टेप जावं लागतं. उडी मारता येणार नाही, तुम्हाला कांदा उद्योग डोळे वर बघायला तर वर डोळ्याचे वर करतात, डोळे वर करणं उद्योगदृष्टी नव्हे. तिथे उद्योगदृष्टी म्हणजे त्या स्वरूप ज्ञानातून पाहणं म्हणजे उद्योगदृष्टी, स्वरूप ज्ञान म्हणजे सगळं झालं. त्यासाठी माझा अभ्यास आहे. अमृत वचन चांगलं आहे, जितकं स्पष्ट करत आहे तितकं ते कठीण होईल, कारण ते समजूनच घ्यावं लागतं.
आणि हळूहळू समजता ते एक दिवस आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल. आपल्या बुद्धीमध्ये प्रकाश, जेव्हा ते बुद्धीमध्ये प्रकाश पडेल त्याच वेळेला. म्हणून नामस्मरण, नामजप ही पहिली पायरी, त्याच्यात नामस्मरण ही दुसरी पायरी, नामस्मरण प्रार्थना म्हणणं ही तिसरी पायरी. त्याच्या पलीकडे ज्या तुम्ही जाता ते ह्यात एक का ह्या पहिली, दुसरी, तिसरी, चौथी जसं आपण ग्रॅज्युएट होतो. तुम्हाला ग्रॅज्युएट व्हायचं असेल तर उजव दृष्टीने पाहता शिकलं. उजव दृष्टीने पाहणं फार महत्वाचं आहे जीवनामध्ये. म्हणून ज्या वेळेला साक्षात्कार होतो तेव्हा जीवनाची सुरुवात होते. सद्गुरू म्हणतात ते जीवनाची सुरुवात, आपल्या जीवनाची सुरुवात होते, साक्षात्कार नाही. असं झालं तर झालं. असा प्रकार तिथे होतो. म्हणून हरिपाठामध्ये पण तेच सांगितलंय कारण देवाच्या द्वारे उभा क्षण बघ. उभा क्षण म्हणजे उजव दृष्टीने पाहतो ते उभा क्षण. रामराम म्हटला, विठ्ठल म्हटला, जे देवाच्या द्वारे उभं राहिलेलं नव्हे. ज्ञानेश्वर माऊली पण त्या लेवलला सांगतात. आपण आपल्या लेवलला देवाच्या द्वारे दिव्यत्वाच्या ठिकाणी क्षणातच जसा क्षण मिळाला की तुम्हाला उर्ध्व दृष्टीचं स्मरण, उर्ध्व दृष्टीने पाहण्याचं स्मरणात राहता आलं पाहिजे. तेणे मुक्तीच्या आहे, त्याला चारी मुक्ती प्राप्त होतात. तुम्ही विठ्ठल म्हटलं की चार मुक्ती प्राप्त होणार नाही. ती पहिली ते म्हणून आहे असं नाही, बरी आहे. त्याच्यातून आणखी पुढे खूप मोठा पल्ला आहे. त्यासाठी तळमळ पाहिजे, कळकळ पाहिजे, त्यासाठी एक कळलं पाहिजे की आपल्याला एवढं करायचंय. बाकीच्या गोष्टी बुद्धीच्या अधिकरण प्रपंचात म्हणून म्हटलं खूप हुशार माणसं आहे, विद्वान माणसं आहे, तिथे विद्वत्ता वगैरे काही उपयोगीची नाही. विद्वान माणसाने ते कळत नाही, हुशार माणसाने कळत नाही. तिथे शुद्ध बुद्धी म्हणजे शरणागत बुद्धी पाहिजे. सद्गुरूच्या बुद्धी शरणागत, तिथेच ते सगळं. इकडे बाहेर घरी जाताना कॅनडा जात होते, त्यांच्या बाजूला एक विद्वान माणूस बघतो. तो प्रवचनातून सांगितलेली गोष्ट सांगतो. त्याच्याकडे एक कोण मी पण त्याने सद्गुरूशी बोललो. सद्गुरू म्हणाले असं माझं कार्य आहे सगळं, म्हणून मी पण करतो. पण त्याचं तुम्हाला काय करतो, त्याने एक मोठा लेख दाखवला. मी असं वाचून दाखवत होतो. हे सगळ्या गोष्टी परमार्थच सांगतो. सद्गुरू त्यामुळे हे तुझं सगळं अकॅडमिक आहे. शॉक बसला अकॅडमिक म्हणतात. अकॅडमिक म्हणजे नुसतं पाठांतर करून म्हणतो त्याला अकॅडमिक. आतून येत नाही ना. सगळं त्याला काही सांगितलं समजा, त्याला पटलं ते बरोबर, आपल्याला काही कळत नाही. मग त्याने सांगितलं मला तुम्ही शिक्षक आहे, तुम्हाला बाजूला बसून शिक्षण नाही करत, तुला खाली पायाकडे बसावं लागतं. का असं त्याची करण्यासाठी थोडी तरी असली पाहिजे ना. तुम्ही बाजूला बसून, मी मित्र आहे का बाजूला बसून सांगायला, सगळीच्या समोर बसावं लागतं, ते पायाजवळ बसावं लागतं. ते स्वतःचा अहंकार जितका कमी कराल तितकं ज्ञान प्राप्त होतं. म्हणून ह्या सर्व गोष्टी एकमेकावर इतक्या अवलंबून आहेत की नुसतं हे सांगितलं आणि झालं असं नाही. ते तुम्ही हे ऐकलं म्हणून झालं असंही. तिथे आपल्याला खरोखर तळमळ हवी, कळकळ हवी, आणि त्यासाठी आपल्याला पूर्ण शरणागत आहे. की जितकं तुम्ही ऐकत आहात तितके तुम्ही शरणागत होतात. की एवढं मोठं ज्ञान आहे सद्गुरूने आपल्याला दिलं, आपल्याला पत्ता पण नाही, छान पत्ता नाही आपल्याकडे. मध्ये लोकांना अजिबात काहीच माहित नाही. त्याला बदल होतं, त्यांना ह्या गोष्टी माहिती नाही, बाकीच्या गोष्टी हुशार आहेत, सगळं काही करतायत. पण जे शांती, सुख, समाधान त्या ज्या ज्ञानातून करत होतात ते ज्ञान म्हणजे हे विद्वदृष्टीचं पाहणं. आणि म्हणून या ज्ञानाची आस सर्वांना लागावी, त्याचा ध्यास सर्वांना लागावा, अशी सद्गुरूंची आम्ही प्रार्थना करून आपण सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम अखंड राहू दे. महाराज